कसं झालं गोकुळ मैदानाच्या आतमध्ये गोकुळनं मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. तोच गोकुळ मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतोय, दाखल होतोय. सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. याच्यानंतर वांजोळी पक्ष जांताराचा बेलगाव ढगा असा मॅच पाहायला मिळेल. कारण स्पर्धा फार मोठी आहे आणि या स्पर्धेच्या अंतर्गत तुम्ही तिने खेळतोय. कारण अगदी आपण पाहतो इथून हा सेकंड राऊंडचा मॅच त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे, दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. षटकातला पुढचा बॉल, यावेळेला कव्हर ड्राईव्ह चांगली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिसनला गॅप आहे आणि गॅप फार मोठा होता. धावेंचा तोटा नाही आहे, मिळतील 4 धावा. चौकार. कमालीचा स्ट्रोक, अतिशय दर्जेदार फटका, त्यावरती मोहोर चौकाराची लागली. फेदक मारा आपण पाहताय स्ट्रायकर एंड वरती पॅटर गोकुळच्या बॅटबंद चौकार. आणि गोकुळ असं एक फलंदाज ज्याच्या बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये 27 आल्या होत्या आणि विजय प्राप्त केले होते टीम गाडोशी संघाला. तोच फलंदाज यावेळेला अजून एक लॉंग ऑफ रिझन मध्ये कन्वर्ट केला फटका. अले क्षेत्ररक्षक बॉल वरती, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. खराब थ्रो पाहायला मिळाला, अगदी टप्प्यानं थ्रो करायचा होता परंतु अगदी ऑन द कार्पेट थ्रो पाहायला मिळाला. त्या कारणास्तव थोडासा खराब थ्रो राहिला आणि एक धाव अजून एक्स्ट्राची जोडली जाईल. आलेल्या 2 धावा, एक धाव सुद्धा फार महत्वाची, इम्पॉर्टंट आहे, गरजेची आहे, महत्वाची. आणि अगदी 31 धावा फलकावरती 2 विकेट इथे प्राप्त झाली आहेत. जलालपूर विलास वाघ यांची टीम आपण पाहतोय. ओहो, फटका मिस डाउन. विलास विलास वाघ नकाश, वाघाची शिकार करणं गरजेची होती आणि ती विलास वाघनं केली. ओ माय गॉड, आपण पाहतोय विलास वाघनं कॅश पकडली. कॅश कंप्लीट झाले मित्रांनो. असं एक